सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण शेडची उभारणी करतो शेळी पालनामध्ये, तर शेड उभारणी करते वेळेस नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? काय पाहून किंवा काय गोष्टी लक्षात घेऊन शेडची उभारणी करायला पाहिजे? शेडची उभारणी असं आहे, ज्याला शेळीपालनाची सुरुवात करायची त्यांच्या ते किती शेळ्या सांभाळणार आहे, हां. त्यांच्याकडे जागेची पूर्तता कशी आहे, जागा किती, त्याच्यावरती शेडची आकारणी करता येईल, बांधणी करता येईल. पण कोणाचं टार्गेट असतं, कोणी 50 शेळ्या सांभाळतात, कोणी 100. त्या हिशोबानं त्याच्या हिशोबानं शेडची आकारणी करता येते. शेडची दिशा ही पूर्व पश्चिम असायला पाहिजे, जेणेकरून येणारा सूर्यप्रकाश आहे सकाळचा हा तो शेडमध्ये येतो आणि शेडमध्ये आल्यानंतर त्यांना ऊन भेटतं. अशी या आपल्या सोयीनुसार आता सगळ्यांचे सारखे शेड येत नाही, कारण काय होतं, ज्याची जागेची अडचण असते किंवा शेळ्यांचं टार्गेट असतं. आता कोणी 500 शेळ्यापर्यंत करतात. ते 500 शेळ्यांचं जर शेड करायचं तर 30 फूट रुंद घेतात, 100 ते 150 फुटापर्यंत लांबी असते त्याची. कोणी 50 शेळ्याचं करतं, कोणी 100 शेळ्याचं करतं. तर ते शेडची जी रचना आहे ती त्याच्या शेळी पालनाच्या हिशोबाने करायला पाहिजे. आणि आता बंदिस्त शेळी पालन आता मेजॉरिटी लोक करतात, तर बंदिस्त शेळी पालनामध्ये वयानुसार वेगवेगळे कंपार्टमेंट करावं लागतात किंवा गव्हाण असेल किंवा जे मधले जे भाग असतात, तर ते काय करायला पाहिजे आणि ते कसं करायला पाहिजे? आता तुम्ही इथे मध्ये जे आहे, तर आपण सिमेंटचं सगळं केलेलं आहे, विटा वगैरे टाकलेल्या आहेत आणि काही ठिकाणी जे आहे ते मुरुम असतो. तर हे टाकण्यामागचा काय उद्देश होता तुमचा? किंवा मध्ये जे काही गोष्टी कराव्या लागतात, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा मला. शेडचे बरेचसे प्रकार आहे. शेडमध्ये जमिनीवरचं जर शेड केलं तर त्याला शक्यतो मुरुमच असायला हवा. तर तो मुरुम जर पक्का असला तर उलट चांगलाच, कारण शेळी ना बसताना शेळीला जमिनीची ऊब भेटते, तर ती अशी माती उकरून बसायची त्यांना सवय असते. पण आता काय आलं, जवळपास कोणी गोबा करतात, कोणी पेवर ब्लॉक बसवतात, कोणी फाळ्यावरचं. आता त्या काही शेळ्या वरती पण मचान करून पण करतात. जशी खालची जमिनीपासून 8 फुटावर हाईट द्यायची, त्याच्यावर प्लास्टिक शीट करता येते किंवा फळीचं बनवता येते. मग त्यावर काय बनवायचा असं का हे अर्थ येतो, म्हणजे खाली जे मजुरावरचा जो खर्च आहे, रोजची साफसफाई करणं हे ते वाचतं. पण त्यासाठी खर्च भरपूर येतो. काही लोक खर्च करतात तसे पण शेड आहे, काही ज्यांनी खर्च नाही करीत ते खाली जमिनीवरचं करतात. मग त्यात कोणी गोबा करतात, कोणी विटाचं करतं आणि कोणी मुरमावरचं करतात. 3 टप्प्यामध्ये आपल्याला ते खालचं करता येतं त्याच्या सोयीनुसार. तर मुरमाचं करण्यामध्ये आणि हे आपण जे विटाचं करण्यामध्ये काय म्हणजे फरक काय असतो, काय फायदे काय नुकसान असतं? मुरुमाचं करण्यामध्ये काय असतं, आपण जर मुरुम टाकला तर हा दरवर्षी तो जो मुरुमाचा थर असतो 1 ते 1.5 फुटाचा, तो लघवी केल्यामुळं त्याचा गारा तयार होऊन म्हणा किंवा रोजच्या झाडण्यामध्ये तो मुरुम निघत चालतो आणि ती जागा सगळी खालीवर होते. आणि ते असल्यामुळं आपल्याला दरवर्षी त्याच्यात मुरुम टाकणे, हा काढणे, ते टाकणे आणि त्यात पिसवांचं प्रमाण वाढतं. मग पिसवा झाल्या की आपल्या शेळ्या कमजोर होतात. मग त्याला पर्याय म्हणून कोणी गोबा करतात, कोणी आपली जी विट असते बांधकामाची त्या विटामध्ये पण करतात त्याची जागा, कोणी पेवर ब्लॉक पण बसवतात. मग त्यानं काय होतं, साफसफाईला सोपं जातं आणि ते परत त्यांना ते मुरुम टाकणं किंवा हे, आणि जर गट्टू किंवा विटा किंवा कोणी शहावादी फरशी पण बसवतात, हे साफसफाईला सोपं जातं आणि पिसवाचं प्रमाण कमी होतं. बरोबर. आणि मी असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की हे जे आपण विटाचं केलं किंवा गोबा जर केला तर शेळ्यांचे पायाचे केस जातात किंवा जखम वगैरे होण्याची समस्या येते, असं काही तुमचं ऑब्झर्वेशन त्याबद्दलचं? बघा, माझ्या अनुभवानुसार मी आता 3 वर्ष झाले मी पेवर ब्लॉक बसवलेलं आहे. याच्यावर काय होतं, शेळ्यांच्या खुरा वाढतात. पण शेळ्यांच्या खुरा वाढणं म्हणजे हा काही तो याच्यामुळं वाढत नाही. कशामुळं की आपण गट्टू बसवले किंवा गोबा केला याच्यामुळे ते नाही वाढत. पण बंदिस्तमध्ये शक्यतो शेळ्यांचे खुर वाढतात. शेळ्यांची जर रोज चराईवरची जी शेळी असते तिची रोज चालते, मग ती चालल्यामुळं तिची खुर वाढत नाही. पण बंदिस्तमध्ये खुर वाढणं हे 100% केस तर काही जात नाही, पण खुरा वाढतात. खुरा या 6-6 महिन्याला कट करावं लागतात. बरोबर. ते तुम्ही आपल्या घरच्या लेवलला करून घेता तुम्ही. त्यानंतर इथं जे आहे ते आपण लाईटची, फॅनची वगैरे व्यवस्था केलेली आहे, त्याच्या मागचा काय उद्देश? काय होतं, आमची जागा जी थोडी कमी असल्यामुळं काय होतं, त्यांना आपण चौकून पॅक केलेलं आहे. पॅक केल्यामुळं हवा कोंडल्यामुळं काय त्यांना गरमाट होती. गरमाट असल्यामुळं आपण फॅन लावलेले आहे. बरोबर. जर आपल्याकडे दोन्ही बाजूनी जर ओपन स्पेस असला तर फॅन लावायची गरज पडत नाही. बरोबर. आणि लाईटचं कारण कसं राहतं, आता हे जे लाईट आहे हे रात्रीची जास्त थंडी असल्यामुळं, हे यांना व्होल्टेज जास्त असल्यामुळं ते आपल्याला शेळ्यांना टेम्परेचर देतात. ओके, म्हणजे थंडी लागू नाही पाहिजे या उद्देशानं लाल बल्ब लावलेले आहेत. चालतं. आणि हे वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले आहेत, हे वयानुसार केलेले आहेत की काय?
नाही, वयानुसार नाही कंपार्टमेंट, पण काय होतं सगळ्या शेळ्या जर एका कंपार्टमेंट असल्या, आपण चारा खुराक जर खायला गेलो की ते सगळ्या एका ठिकाणी येऊन गर्दा करतात. मग कोणती कोणती शेळी कोणतीला मारते ते मारल्या मग आपला नुकसान होतं. त्यात काय होतं, शेळी जर गाभण असल्या त्या गाभाडतात. म्हणून त्या प्रत्येक टप्प्यामध्ये जर समजा कप्प्यामध्ये एक त्याच्या 4-5 त्याच्या 4-5 जर असल्या तर मग ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं खाणं होतं. बरोबर. आणि याच्यामध्ये जे आहे तर तुम्ही गव्हाण जी आहे ती म्हणजे हाईटला कमी घेतलेली आहे. काही काही ठिकाणी गव्हाणी खोल असतात, हो. या साईडून वर खाली असतात. तर म्हणजे हे गव्हाण वगैरे जे आहे तर हे कशानं बनवलेली आहे गव्हाण? काय जातं, हा जो पाईप आहे हा, त्या पाईपाची जेवढी साईज आहे तेवढी ती गावान बनली गेलेली आहे. पण बरोबर. आपल्याकडे जे मटेरियल असलं आपण त्या खरं ही गव्हाणीची जी रुंदी आहे ही 16 ते 18 इंच पाहिजे, ओके. ही 12 इंच आहे. पण कसं त्याचा जो पाईप आहे तो 12 इंचीचा पाईप असल्यामुळे ती गव्हाण 12 इंचची बनली. पण जनरली ती गव्हाण ही आपली 16 ते 18 इंचामध्ये पाहिजे आपल्या फार्म. ओके, म्हणजे ते सुटेबल असते हो. शेळी पालनासाठी.